नमस्कार, मी श्रद्धा क्रिस्टल बेसिंगमधून. सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही काय घालणं पसंत करता, क्रिस्टल की कलावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कलावा आणि क्रिस्टल या दोन्ही गोष्टींबद्दल. कलावा किती दिवस घालायचा, तो कधी बदलायचा, त्यामागे काय सायन्स आहे आणि क्रिस्टलची कोणती भूमिका आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कलावा फक्त हा धागा नाही, तो श्रद्धा, संकल्प आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून पूजा, हवन, जप किंवा शुभ कार्यानंतर तो बांधला जातो. पण सर्वात मोठा प्रश्न, कलावा किती दिवस घालायचा? जर गुरुजींनी तुम्हाला एखाद्या कालावधीसाठी सांगितलं असेल, जसं 21 दिवस, 1.25 महिना, 6 महिने, तर तो कालावधी पूर्ण करणं योग्य मानलं जातं. जर तुम्ही एखाद्या मंदिरातून, धार्मिक स्थळावरनं किंवा तीर्थक्षेत्रातून कलावा आणला असेल, तर श्रद्धेनुसार अमावस्या, पौर्णिमा, संकट चतुर्थी किंवा इतर शुभ तिथींना जुना कलावा बदलून नवीन कलावा धारण करणं शुभ मानलं जातं. जर कलावा तुटला असेल, खूप खराब झाला असेल किंवा त्याचा संकल्प पूर्ण झाला असेल, तर तो बदलणं योग्य मानलं जातं. श्रद्धेच्या दृष्टिकोनातून अनेक लोक म्हणतात की मंत्र, पूजा, हवनातून सिद्ध केलेला कलावा ठराविक काळापर्यंत कार्यरत राहतो आणि कालांतराने त्याची ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणूनच वेळोवेळी नवीन कलावा धारण करण्याची परंपरा आहे. एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात घ्या, आंघोळ, हँडवॉश, घाम, धुळीमुळे कलावा ओला आणि खराब होऊ शकतो, त्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकतं. इथेच अनेक लोक क्रिस्टल निवडतात, कारण क्रिस्टल वारंवार बदलावे लागत नाही, ते दीर्घकाळ वापरता येतात आणि अनेक लोक त्यांना पॉझिटिव्हिटी, फोकस आणि इंटेन्शन सोबत जोडतात. माझ्या मते कलावा चुकीचा नाही आणि क्रिस्टलही नाही. एक आपल्या परंपरेचा भाग आहे, तर दुसरा आधुनिक काळातील एक मॉडर्न टूल आहे. शेवटी कलावा असो किंवा क्रिस्टल, महत्त्वाची असते तुमची श्रद्धा, संकल्प आणि पॉझिटिव्हिटी. सायन्स, एनर्जी, क्रिस्टल, अध्यात्माशी संबंधित अशा रोचक माहितीसाठी क्रिस्टल ब्लेसिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण फक्त वस्तूंबद्दल बोलत नाही, तर त्यामागच्या श्रद्धा, अनुभव आणि सत्याबद्दल बोलतात. मला नक्की कमेंट्स करून सांगा, तुम्ही काय घालणं पसंत करता. पुन्हा भेटूया एक नवीन आणि रोचक विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या ऊर्जेची काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद. जय महाकाल.